माणगाव तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून सिमरन मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक स्वर्णपाल सिंह कोहली यांना तहसील प्रशासनानं मार्च महिन्यात नोटीस बजावूनही अद्याप ठोस कारवाई न झाल्याची माहिती समोर आली आहे। उपलब्ध आदेशानुसार सालेगाव परिसरातील सर्वे नंबर 171/1/ब इथं तब्बल 578 ब्रास मातीचं कथित अनधिकृत उत्खनन व भराव करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलंय। या प्रकरणात DSR नुसार 89,55,960 रुपयांचा दंड तसेच 5,54,800 रुपयांचं स्वामित्व धन अशी एकूण 94,10,760 रुपयांची रक्कम शासन जमा करण्याचा आदेश देण्यात आल्याचं समोर आलंय। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असताना महसूल व तहसील प्रशासनाला याची माहिती नव्हती का असा सवाल उपस्थित होत आहे। माहिती असूनही तात्काळ कारवाई का झाली नाही याबाबत स्थानिकांमध्ये चर्चा रंगली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणातील उत्खनन एका दिवसात होणं शक्य नसल्यानं संबंधित यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। दरम्यान माणगावचे तहसीलदार बिपिन लोकरे यांनी नोटीस बजावल्यानंतर संबंधित पक्षाचे स्पष्टीकरण, दंड वसुली आणि 7/12वर बोजा चढवण्याबाबत पुढे काय कारवाई होते याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी माणगाव तालुका प्रतिनिधी जयेंद्र मुंढे।